राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आपल्याबरोबर आहेत। अमोल मिटकरी जी प्रशांत कोरटकरला काल अटक झाली आहे, आज कोल्हापुरात प्रशांत कोरटकरला आणलं गेलं आहे आणि थोड्याच वेळात जिल्हा सत्र न्यायालयामध्ये प्रशांत कोरटकरला हजर केलं जाणार आहे। परंतु राहुल सोलापूरकर राहुल सोलापूरकर याने देखील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती टीका टिप्पणी केलेली होती। अशा राहुल सोलापूरकरवर अजून एकही गुन्हा दाखल झालेला नाही। प्रशांत कोरटकर एका महिन्यानंतर पोलिसांच्या ताब्यात येतोय। तब्बल 800 किलोमीटरचं अंतर कापत कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणावरून त्याला अटक केली, त्याबद्दल कोल्हापूर पोलिसांचं अभिनंदन। कोरटकर हा जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये रात्री मला वाटते सकाळी 8:30 वाजता त्याला आणलं गेलं आणि त्याच्यानंतर आता 11 वाजता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर केला जाणार। त्याच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो कोल्हापूरमध्ये झाला आहे, हे त्या कोरटकरनी लक्षात ठेवावं। कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे, त्यामुळे त्याच्यावर ज्या काही IPC दाखल झालेले आहेत त्यामध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे। त्यामुळे कदाचित कोर्ट त्याला जामीन मंजूर करू शकते आणि कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर सुद्धा पोलीस प्रोटेक्शन जर नसतं त्याला, तर कोल्हापूरकरांनी त्याला कोल्हापुरी चपलेचा प्रसाद द्यायला आपली पायतानं तयार ठेवलेली आहेत। त्यामुळे कोरटकर जो आहे तो ज्या पद्धतीनं पोलिसांनी आता त्याला पकडून आणलं त्याबद्दल कोल्हापूर पोलिसांचा आभार मी अगोदरच मानले, पण जे देशद्रोहासारखे गुन्हे त्याच्यावर दाखल व्हायला पाहिजे त्या IPC दुर्दैवानं दाखल झाले नाहीत, कारण IPCचे रूल आता वेगळ्या पद्धतीने आहेत। भारतीय न्याय संहितेच्या नुसार कठोर कारवाईची मागणी आम्ही त्याकडे केली होती, पण 3 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल तर तो मोकाट सुटणार। आणि राहिला प्रश्न राहुल सोलापूरकरचा, तर या सगळ्या या सत्ता परिवर्तन काय असेल ते सत्तेच्या मांदियाळीमध्ये किंवा विधिमंडळाच्या कामकाजामध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या राजकारणाच्या आड राहुल सोलापूरकर मात्र अलगद निसटलेला आहे। अद्यापही राहुल सोलापूरकरवर साधा FIR दाखल झालेला नाही आणि राहुल सोलापूरकर ज्या राक्षसी पद्धतीनं हसतोय, घरामध्ये ज्या राक्षसी पद्धतीनं वावरतोय, तर त्याला मी अजून परत सांगतो की कानून के नज़र से तू बच सकता लेकिन जनता की नज़र से नहीं बच सकता। मला विश्वास आहे शिवप्रेमी आणि भीम अनुयायी एक दिवस राहुल सोलापूरकरला योग्य तो न्याय देतील, त्याचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाहीत। कारण अद्याप त्याच्यावर FIR न होणं, त्याच्यामुळे तुम्ही काय केलं, FIR नाही केला म्हणजे शिवाजी महाराजांवर अपशब्द बोलला, बाबासाहेबांवर अपशब्द बोलला तरी त्याच्यावर साधा गुन्हा दाखल होत नसेल, तर तुम्ही शिवप्रेमी आणि महाराष्ट्र जनतेच्या जखमेवर मीठ चोळताय ना, तर शेवटी जनता पेटून उठेलच कधी ना कधी, त्याला त्याचं उत्तर भेटेल। मिटकरीजी, आज संविधानावरती चर्चा होणार आहे सभागृहात। खरं तर या संविधानाचं म्हणजे अपमान राहुल सोलापूरकर यांनी केलेला आहे। थेट संविधानाची निर्मिती करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच अपशब्द त्यांनी उद्गार काढलेले आहेत। असं असताना देखील सोलापूरकर मोकाट आहेत, त्याची वर्णी जी आहे ती पुण्याच्या कल्चरल कमिटीवरती लागते। ती जर त्याचं ज्यावेळेस नाव बाहेर येतं त्यावेळेस पुन्हा मग त्याचं नाव त्या कल्चरल कमिटीतून कमी केलं जातं। हा प्रकार काय सुरू आहे? तुम्ही त्याच्यावरती कारवाईची मागणी सदनात करणार आहात का? संविधानावर चर्चेला प्रत्येक सदस्यांना बोलायला 10 ते 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे सदनाने। त्यामुळे आता संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणजे नेमकं काय झालं? संविधानामध्ये शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले, संविधानामध्ये हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिला मुक्तीचं आंदोलन बाबासाहेबांनी छेडलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यही दिलं। त्या बाबासाहेबांना अशा प्रकारे वाईट बोलून राहुल सोलापूरकर हा जर मोकाट सुटत असेल तर संविधानावर चर्चा करताना आम्ही काय बोललं पाहिजे की संविधानाच्या निर्मात्याच्या बाबतीत अपशब्द वापरणारा व्यक्ती साधा त्यावर गुन्हा जर दाखल होत नाही, तर संविधानाची चर्चा करताना माझ्यासारख्या संविधानाला मानणाऱ्या व्यक्तीच्या मनाला वेदना होत आहेत। मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अधिकारानुसार एक विधिमंडळ आहे आणि त्या विधिमंडळामध्ये संविधानाच्या चर्चेमध्ये आम्ही सोलापूरकरबद्दल जाब विचारणार। खरं तर कुणाल कामरा ज्यांनी स्टँडअप कॉमेडी केली आणि त्या स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावरती उपरोधिक अशी टीकासुद्धा केलेली आहे गाण्याच्या माध्यमातून, त्यावरती ज्या ठिकाणी त्यांनी हा शो केलेला त्या हॉटेलचं देखील तोडफोड जी आहे ती शिवसैनिकांनी केली। परंतु कुणाल कामरा यांनी एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की मी माफी मागणार नाही, मी काही चुकीचं केलेलं नाही। सत्तेत जी लोक असतात त्यांच्या विरोधातच कॉमेडी करायची असते, विरोधात बसलेल्या लोकांवरती काय कॉमेडी करणार असं म्हणणं त्याचं आहे। त्याचसोबतच अजित पवारांनी जे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात मागच्या काळामध्ये बोललेलं आहे तेच मी बोललेलो आहे असं त्याचं म्हणणं आहे। तुला कॉमेडी करण्याचा अधिकार आहे, पण याचा अर्थ तू काहीही बोलशील हा तुला अधिकार नाही। ज्या पद्धतीनं कॉमेडीमध्ये त्यांनी शब्द वापरले, गद्दार, दाढीवाला, चष्म्यावाला, ते निश्चितच असह्य होणार आहे
राहिला प्रश्न अजितदादांनी 4 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी टीका टिप्पणी करायचा, तर अजितदादा या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, ते सरकारमधले एक मोठे मंत्री आहेत. महाविकास आघाडीच्या काळामध्ये ठीक आहे वैचारिक मतभेद होते, पण कामरा स्वतःची तुलना जर अजितदादांसोबत करू पाहण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटते त्यांनी आपल्या अवकातीप्रमाणे बोलावं. आपली अवकात पाहावी, आपण काय आहोत. स्टँडअप कॉमेडियनच्या माध्यमातून लोकांचे पैसे खाऊन आपण ज्या पद्धतीने तिथे कॉमेडी करतोय आणि आपली तुलना आपण डायरेक्ट अजितदादांसोबत करतोय, त्यामुळे त्या कामरानी आपली अवकात ओळखावी. नाहीतर त्यांनी एक प्रतिक्रिया शिवसेनेची पाहिली, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया याच्या पुढची राहिली, एवढं लक्षात ठेवावं. परंतु तुम्ही म्हणतायत की तुम्ही एक देखील इशारा देताय कुणाल कामराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं, परंतु कुणाल कामरावरती तत्परतेनं सगळे गुन्हे नोंद होतात, त्याच्यावरती ठिकठिकाणी FIR फाईल होतात आहेत. राहुल सोलापूरकर ज्याचा उल्लेख तुम्ही सातत्यानं करताय, तो राहुल सोलापूरकरवरती अजून देखील एकही गुन्हा दाखल झालेला नाही. राहुल सोलापूरकर मोकाट फिरतोय. अजून 2 दिवस संसदेचं कामकाज बाकी आहे. या 2 दिवसामध्ये जसं कालपर्यंत वाटत होतं की कोरटकर अटक होणार की नाही, पण तो अटक झाला. पण 2 दिवसामध्ये आम्ही आणखी ताकदीनं त्या मुद्द्याच्या मागे लागून राहुल सोलापूरकर, मी सांगतो ना, तो जनतेच्या नजरेतून वाचणार नाही. एक वेळ असं मान्य करू की त्याच्यासाठी खूप राजकीय प्रेशर आहे त्याला वाचवायसाठी, असं एक समजून घेऊया. कायद्याने कायदा त्याला माफ करणार. FIR जर झाला नाही याचा अर्थ काय? कायद्याचं त्याला संरक्षण आहे. त्याच्या विरुद्ध तक्रारी झाल्यात ना, त्याच्यावर गुन्हा नोंद करा. पण त्याच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. समजा असं झालं की त्याच्यावर गुन्हाच नोंद होत नाही, जनता मात्र जनतेच्या न्यायालयात त्याला न्याय देणार. त्याचं तोंड काळं होणार हे तुम्ही आजची तारीख लिहून घ्या. तो ज्या दिवशी घराच्या बाहेर निघेल त्या दिवशी त्याचं थोबाड काळं होणार. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार अमोल मिटकरी होते. अमोल मिटकरी म्हणतात आहेत की कुणाल कामरा याने बोलताना जरा जपून बोलावं, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत अजित पवार यांनी एक वेगळं विधान केलेलं होतं, त्याचा कॉमेडीशी जोडणं हा कोणताही संदर्भ नाही आहे, असं मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं आहे. त्याचसोबतच राहुल सोलापूरकर हा कुठेही असला तरी जनतेच्या हातातून तो सुटणार नाही. त्याचं तोंड जे आहे ती जनता काळी करणार, असा इशारा जो आहे तो राहुल सोलापूरकरला आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.